नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पेट परीक्षा जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत PhD प्रवेश पूर्व परीक्षा म्हणून घेतली जाते त्या संदर्भातील अद्ययावत माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला शिक्षण क्षेत्रातील शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, त्याचबरोबर टेट परीक्षा, सेटनेट परीक्षा या संदर्भातील अद्ययावत माहिती आणि त्या संदर्भातील वेगवेगळे कोर्सेस याच ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रन केले जातात. त्याबरोबरच ऑल एक्झाम कट्टा जे ॲप आहे त्याच्या माध्यमातून देखील आपण ते कोर्सेस उपलब्ध करून घेऊ शकतो. आपण पाहिलं पेट परीक्षेसाठीचा देखील संशोधनविषयक जी अभिवेक्यता आहे त्या संदर्भातील कोर्स देखील आपण सुरू करत आहोत. जे विद्यार्थी पेट परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अतिशय कमी शुल्कमध्ये तो कोर्स ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. बघा, सावित्रीबाई फुले पेट परीक्षा एप्रिल अखेर अपेक्षित. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची PhD प्रवेश पूर्व परीक्षा पेट एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्यस्तरीय प्राध्यापक पात्रता परीक्षा म्हणजे सेट नंतर हे आयोजन करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. 7 एप्रिलला आपल्या सर्वांना माहीत आहे सेट परीक्षा आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 7 तारखेला विद्यापीठातर्फे सेट परीक्षा होणार आहे. त्यामुळे PhD प्रवेश पूर्व परीक्षा ही त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठातर्फे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाने PhD अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु या नियमावलीला संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विरोध होत आहे. PhD संशोधन केंद्र असणाऱ्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच यापुढे काळात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करता येणार आहे. परिणामी PhD मार्गदर्शकांची संख्या कमी होणार आहे. PhD मार्गदर्शकांकडे उपलब्ध असलेल्या जागा विचारात घेऊनच विद्यापीठाकडून प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. त्यामुळे पुढील काही दिवसात PhD अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जातील. परंतु गेल्या काही वर्षापासून तुलनेने ही संख्या कमी असणार आहे. कारण की गाईडसाठी जो निकष लावलेला आहे मार्गदर्शकासाठी, त्यामुळे त्याचा परिणाम यावर होऊ शकतो. नेटला असेल प्राधान्य. दरवर्षी विद्यापीठ PhDसाठी प्राधान्यता 3000 जागा उपलब्ध होतात. त्यानुसार यातील 1000 जे आहेत ते 650 जागा नेट परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या जातात. त्यामुळे पेट आणि सेटमधून उर्वरित 1350 जागावर प्रवेश होतील. नेटच्या तुलनेत पेट आणि सेटची काठिण्य पातळी कमी असते. त्यामुळे पेट आणि सेटमधून विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते असेही निदर्शनास आले आहे. बघा, आता जे परीक्षा म्हणजे पेट परीक्षा आणि त्याला ऑप्शन असतो सेट किंवा तुम्ही नेट उत्तीर्ण असाल तर तुम्हाला पेटमधून सूट मिळत असते. तर आता या नवीन परीक्षेचं आयोजन करत असताना जे विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत त्यांना जादाच्या म्हणजे 3000 जागा आहेत त्यापैकी 650 जागा ह्या नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. हा एक उल्लेखनीय बदल या वर्षापासून म्हणजे या परीक्षेमध्ये बदल असणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी पेट परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना निश्चितच आपल्या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला तो कोर्स उपलब्ध करून देणार अतिशय कमी शुल्कामध्ये पेट परीक्षा संदर्भात. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी 96 89 04 77 38 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता. आपल्याला फक्त हा कोर्सेस फक्त 500 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे पेट परीक्षा संदर्भातील. यामध्ये तुम्हाला सर्व त्या घटकावरचे लाईव्ह लेक्चर्स, PDF नोट्स आणि सराव प्रश्न हे देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहेत याच कोर्समध्ये. त्यामुळे जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी निश्चितच या खालील नंबरला संपर्क साधू शकता. त्यानंतर जे सेटनेटची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी देखील आपण पेपर 1 आणि पेपर 2चे कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणी जे या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना शेअर करा. धन्यवाद.